नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, नुकतीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये 15,000 व्हॅकन्सी असणार आहेत. तर बघा, जे कोणी चांगल्या पद्धतीने तयारी इथे करणार आहेत त्यांचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे, कारण 15,000 व्हॅकन्सीज म्हणजे खूप जास्त व्हॅकन्सी आहेत. तर त्यासाठी आजपासून जे तयारी करत आहेत किंवा आजपासून जे स्टडी करत आहेत, स्वतःला प्रिपेअर करत आहेत, तर त्यांचं नक्कीच इथे सिलेक्शन होणार आहे. तर बघा, यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच चालू केलेला आहे. यामध्ये आपण पाठीमागे जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत किंवा पाठीमागे जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामधले काही क्वेश्चन घेतलेले आहेत, तसेच त्याला अनुसरून आपण इथे करंटचे क्वेश्चन इथे घेतलेले आहेत. म्हणजे पाठीमागच्या पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर करंटचा क्वेश्चन विचारलेला आहे त्याचा अभ्यास करून आपण त्या पद्धतीने इथे नवीन करंट अफेअरचे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर बघा, आजचा हा जो क्वेश्चन पेपर आहे, तर यामध्ये आपण जास्तीत जास्त करंटचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कुठून प्रक्षेपण केलेलं आहे? हे परीक्षण झालं आहे तरी ते प्रक्षेपण आहे. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, ओडिशा. तर ओडिशामधून DRDOने काय केलं आहे, बालासोर किनाऱ्यावरून प्रलय क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेलं आहे. ही काय शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल असून याच्यामध्ये 150 ते 500 किलोमीटरपर्यंत हे लक्ष्य भेदू शकतं. यामुळे भारतीय संरक्षण क्षमता आणखीन मजबूत झालेली असणार आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, जगभरात 29 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर 29 जुलै हा जागतिक वाघ संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. दरवर्षी 29 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो आणि उद्दिष्ट काय आहे याचं? तर वाघाचे संवर्धन करणे, त्यांची संख्या वाढवणे, तसंच जंगलाचे महत्त्व पटवून देणे. आणि भारतात जगातील किती टक्के वाघ आहेत? तर जगातील एकूण वाघापेक्षा भारतात 70% वाघ आपल्या एकट्या भारतात आहेत. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्यात बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बिहार, म्हणजे सी ऑप्शन. तर बघा, नालंदा जिल्ह्यात, बिहारमधला जो नालंदा जिल्हा आहे, या जिल्ह्यात या संग्रहालयाचे व स्तूपाचे अनावरण करण्यात आले. आणि हा जो आहे हा बौद्ध धर्मियांसाठी महत्त्वाचा ठेवा देखील आहे. तसंच आपल्या भारतामध्ये सर्व धर्मसमभाव म्हणून जे ओळख आहे भारताची, तर त्यामध्ये बौद्ध धर्मियांसाठी जरी महत्त्वाचा ठेवा असला तरी हे बाकीच्यासाठी देखील याचं महत्त्व कमी नाही. तसंच यामुळे पर्यटक आणि संशोधक यांना बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करण्यास देखील मदत होणार आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, कोणी ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केला आहे? तर ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर यांनी या मिशनचा शुभारंभ केलेला आहे. या मिशनचा उद्देश काय आहे? तर शिक्षण क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे. हे लक्षात असू द्या, ह्याचं उद्देश पण डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात काय करायचा, वापर करायचा आहे. तसंच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध करून देणे हे देखील याचं ध्येय आहे. आणि हे नवे नॉलेज बेस्ड इंडिया घडवण्याचं पाऊल आहे. बघा, नॉलेज बेस्ड इंडिया घडवायचं नरेंद्र मोदी साहेबांना, तर त्यासाठी हे एक पाऊल आहे असं समजूया आपण. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर बघा, इंग्लिश मीडियममध्येच जास्त करून इंग्लिश मीडियममध्येच MBBSचे कॉलेज असतात. परंतु आता पहिल्यांदाच काय केलं, हिंदी माध्यमातील देखील MBBS कॉलेज सुरू झालेलं आहे किंवा होणार आहे. तर ते आहे कोणत्या राज्यात? त्याचं करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये अशा प्रकारे हिंदीतलं कॉलेज सुरू होणार आहे. देशातील पहिल्यांदाच हिंदी भाषेतून MBBSचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. यामुळे ग्रामीण व हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणे काय होईल, सोपे जाईल. बघा, म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये लँग्वेजचा प्रॉब्लेम येत असतो आणि बरेचसे विद्यार्थी असे असतात की लँग्वेजमुळे फक्त इंग्लिश लँग्वेजला घाबरून मागे राहिलेले आहेत. म्हणून जर आता अशा प्रकारे जर उपक्रम राबवायला चालू केलं तर भरपूर विद्यार्थी पुढे येतील आणि आपल्या देशाला जे टॅलेंटेड आहेत किंवा जे हुशार आहेत, फक्त लँग्वेजमुळे मागे पडलेले आहेत, तर त्यांची कमतरता भासणार नाही. यामुळे काय होणार आहे, ग्रामीण व हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं जाईल आणि हा प्रयोग नंतर इतर राज्यात देखील राबवला जाणार आहे जरी ते सक्सेस झाला तर. तसंच पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे झारखंड सरकार, म्हणजे डी ऑप्शन. तर बघा, रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. मातृत्व, बालक आरोग्य तसेच मूलभूत उपचार यावर देखील भर दिला जाणार आहे. मदर टेरेसांच्या नावाने हे आरोग्य केंद्र ओळखलं जाणार आहे. जे मदर टेरेसांनी कार्य केलं होतं समाजकार्य, त्याला अनुसरून अशा प्रकारे त्यांचं नाव इथे देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात ड्रोन टेक्निक सराव केला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आसाम, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे.
तर भारतीय सैन्याने आसाममध्ये ड्रोन वापरून युद्ध सराव केला. याचा उद्देश काय होता? तर सीमेवरील सुरक्षा व अवकाशातून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्याची क्षमता तपासणे आणि भविष्यातील युद्ध तंत्रज्ञानासाठी हे काय असणार आहे? महत्त्वाचं पाऊल असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याची रेमोना एवेट परेरा ने भरतनाट्यममध्ये गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवला आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे आसाम, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, आसाममधील रेमोना एवेट परेरा हिने हा विक्रम, म्हणजे तिचं नाव आहे एवेट परेरा हिने हा विक्रम नोंदवला आहे. तिने सातत्याने नृत्य सादर करून जागतिक पातळीवर नाव कमावले. यामुळं काय झालं आहे? तर यामुळे आसामच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख जगभर पोहोचलेली आहे. तसंच बघा, पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र सरकार, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, ग्रामीण भागातील विकास, स्वच्छता, पाणी, रस्ते, शिक्षण यावर भर देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. तसंच प्रत्येक पंचायत कार्यक्रम व स्वावलंबी व्हावी यासाठी देखील हा उपक्रम राबवला जाणार आहे. ग्रामीण विकास विभागामार्फत याची अंमलबजावणी होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे? बघा, उमेद मॉल हा बचत गटामार्फत उभारला जाणार आहे आणि हा किती जिल्ह्यात उपक्रम राबवला जाणार आहे? तर एकूण 10 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा हा उपक्रम राबवला जाणार आहे, म्हणजे सी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने उमेद मॉल्स जिल्हा विक्री केंद्र प्रथम फेजमध्ये 10 जिल्ह्यामध्ये उभारण्यास मंजुरी दिलेली आहे आणि महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यासपीठ म्हणून हे जे उमेद मॉल जे आहे तर ते काम करणार आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, जोधपूर. हा युद्ध सराव जो आहे किंवा त्याला आपण एक्सरसाइज पण म्हणतो, एक्सरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र 2025 हा कुठे आहे? भारत सिंगापूर संयुक्त लष्करी सराव जोधपूर येथे 27 जुलै 2025 रोजी सुरू झालेला आहे आणि ऑगस्ट 4 पर्यंत हा चालेल असं सांगितलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर पेन ट्रान्सलेट पुरस्कार हा गीतांजली श्रीला भेटलेला आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं इथं करेक्ट आहे. तर हिंदी लेखिका आहेत ह्या गीतांजली श्री. यांना त्यांच्या कादंबरी कोणती होती? वन्स इलेफंट्स लाईव्ह हिअर यासाठी पेन ट्रान्सलेट्स अवॉर्ड 2025 मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य अतिथी बनले आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मालदीव, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मालदीवचे हे स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य अतिथी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. अनाहत सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2025 कोणते पदक मिळवले आहे? तर यासाठी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2025 मध्ये यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अनाहत सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2025 मध्ये कांस्य पदक जिंकले आणि ही भारतासाठी व्यक्तिगत स्पर्धेत 15 वर्षातील पहिली अशी कामगिरी आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने टीबी परीक्षणासाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केली आहे? तर बघा, अशा प्रकारचे CYTB स्किन टेस्ट आहे केरळ राज्याने सुरू केलेली आहे. केरळने CYTB स्किन टेस्टला राष्ट्रीय टीबी उन्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत अंमलात आणले आहे, जे लॅटेंट टीबी एक्झाम करण्यासाठी पारंपरिक तपासण्यापेक्षा अचूक आणि योग्य अशी माहिती देणार आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे ह्याचं बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फ्रान्स. बघा, बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. फ्रान्स. ऑस्ट्रेलियाने घोषणा केली आहे की ती सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देणार आहे. कोणी घोषणा केली ते पण लक्षात असू द्या. ऑस्ट्रेलियाने अशा प्रकारे घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर कारगिल विजय दिन हा 26 जुलै, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 26 जुलैला कारगिल विजय दिन सेलिब्रेट केला जातो. भारत देशात कारगिल विजय दिन 26 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1999 मध्ये, कधी 1999 मधील कारगिल युद्धाचा दिवस, कारगिल युद्धाचा विजय दिन म्हणून आपण आठवणीत ठेवण्यासाठी हा अशा प्रकारे इथे सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न आहे. हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
तर बघा, हमारा पडोस हमारा समाधान पश्चिम बंगाल राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. बी ऑप्शन. या योजनेचं काय उद्देश आहे किंवा कशासाठी सुरू केली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे करेक्ट आन्सर आहे. बघा, न्यायमूर्ती जस्टिस यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव, त्यालाच आपण इम्पिचमेंट मोशन देखील म्हणतो, तर राज्यसभेमध्ये मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव आर्थिक व अन्य वादांशी संबंधित होता. तसंच लास्टचा क्वेश्चन आहे आपला आजच्या सिरीजमधला, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी कोणाची निवड झाली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, उमा कांजीलाल यांची इथे निवड झालेली आहे. उमा कांजीलाल यांची इग्नूचे पहिले कुलगुरू म्हणून म्हणजेच व्हाईस चान्सलर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन जे करंट अफेअरचे होते ते इथे पाहिलेले आहेत. तर बघा, रोज एक व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. यामध्ये करंट अफेअर असो किंवा बाकी GKचे क्वेश्चन असो, यामध्ये आपण अशा प्रकारे कव्हर करणार आहोत. तसंच तुम्हाला पाठीमागचे क्वेश्चन पेपर जे झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस इथे इन डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला पाठीमागचे पेपर शोधायची पण गरज पडणार नाही किंवा वेगवेगळे पुस्तकं रेफर पण करायची गरज पडणार नाही. त्याचे सविस्तर आपण इथे व्हिडिओ बनवणार, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची सविस्तर माहिती पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहताना नोट करून ठेवायचं, जे इम्पॉर्टंट तुम्हाला वाटेल किंवा मी जे वेगवेगळी माहिती देत आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकवर व्यवस्थित नोट करून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा पेपरमध्ये जाणवणार आहे. पाठीमागच्या सिरीजमध्ये पण आपण जे क्वेश्चन घेतले होते ते ॲज इट इज जशाच तसे तुमच्या पेपरमध्ये उतरले होते. जर तुम्ही पाठीमागची सिरीज पाहिली असेल, तर ज्यांनी पाहिली असेल आणि तो पेपरला गेला असेल त्याला नक्कीच याचा फायदा जाणवलेला असणार आहे. तसंच हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.